शेती चालून राहिलाय तसं काम आहे. तर गौऱ्या एवढ्या लवकर चाललास घरी का म्हणतं का? तर राम राम भावनं का म्हणतात. तर संपूर्ण मशीले मी तणीस वगैरे टाकून दिलो, पण पावसामुळे त्याचा खाणं आराम झालेला. पाणी त्यांना संपूर्ण तणीस सोडली होते. तर आपण शेण वगैरे पिकला, म्हशी वगैरे दूर आपले कपडे वगैरे रिनले. तर असा काम आहे शेतकऱ्याच्या मुलाचा. कष्ट करत राहतो भावनं, मेहनत करत राहतो. मेहनतची फळ आज नाही उद्या मिळाल. आमच्या शेरी चारण्यावाला गौऱ्या. तर गौऱ्या मिळाला आहे वावरात, शेती चारून राहिला आहे. तर असं काम आहे. तर गौऱ्या एवढ्या लवकर चाललास घरी का म्हणतं का? हो ठीक आहे, मी चालू आता वावरी. ठीक आहे. तर आपल्याला आज पेंड्या फेकायच्यात दिवसभर. उद्याला येणार आहेत मजूर सकाळच्या, आज तर दिवसाच्याच्यात. तर संपूर्ण ब्लॉगमध्ये पहा. तर हा डोडीच्या आखरी डल्लीवर उभा आहे. तर आज सुसाईड करता म्हणते का काय करता म्हणते तर माहीत नाही. तर डोडीला पाहू शकता पाणी. तर हेच खूप अडचणाची आहे, कारण की पूर्ण संपूर्ण ते पाहू शकता तर पुल्याच्या गिट्टा वगैरे नेऊन दाखला नाही. हेच खूप अडचण करते. हिला पूर आला तर मग आपल्याला संपूर्ण पातं बंद राहतात. तर हा उतरावाचा चॅलेंज करते तर माहीत पडत. तर इथं 2 दिवस पहिले काय नव्हता परायला लागला, आता परायला लागला. तर इतकं ते गोष्ट करते की सगळं काही केलेलं होते, आणि आज कराल तर उद्या त्याची मेहनत मिळणारच. तर तसंच त्यानं मेहनत केला तर त्याचा परा वगैरे निपटला. तर असं काम आहे, कोणत्याच फील्डमध्ये जा मेहनत करा, फळ मिळेल. तर मी चालू भावना बैल धरून सानी घरी. कसं आहे आपल्याला बैल धरून सानी जाऊन पप्पांना घरी येणं. कसं आहे सकाळच्या 6 वाजतापासून झुकून झालेले होते. आता 10-11 वाजले. पाणी वगैरे पाजून मस्त धुईधाय करून मग उद्या सकाळीच नाही. तर असं काम आहे. या शेतीसाठी आपले बैल स्वतः मेहनत करतात, म्हणजे सगळ्यांचे योगदान लागते भावनो किसान करावले. सांगायचं तात्पर्य इतका होता. तर माझ्या भावाचा फोन आला, आपल्या म्हशी तिकडे गेल्या म्हणून. तुरुत मला वावरातनं घरी यावं लागला आणि गाडी पकडावं लागला. तो आता गाडी धरून गेला आहे तिकडे त्या म्हशी आणावले. तर आपल्या त्या म्हशी गेल्या आहेत त्या बाया. तर असा काम झाला भावानं. असं आहे ना, अडचणी येतेच राहतात. केंदा का होऊन जातं सांगता येत नाही.